डिस्प्ले कनेक्टर. जेव्हा आपल्याकडे मोबाईल डिस्प्लेच्या लाईटसाठी पहिला आपण डिस्प्ले चेक केला, दुसरा आपण चेक केला येत नाही, पण त्याच्यामध्ये काय दाखवतोय आपल्याला, ग्राफिक दाखवतोय. तर उजेडाखाली जर लावून बघितलं आपण असायच्या खाली किंवा ह्याच्या खाली, तर आपल्याला थोडं थोडं चित्र दिसतील आपल्याला. कस्टमर पण म्हणते थोडं उजेडाखाली गेले की थोडं थोडं दिसला डिस्प्ले. डिस्प्ले गेलं नाही, काय तर वायर बिर हल्ले का बघा बरी येतात आपल्याला, येतात ना, कुठं तर काय तर हल्लाय लेकरावून काहीतरी केलेत म्हणतात कस्टमर. पण त्याचा प्रॉब्लेम दुसरा जातो, पाण्यात पडला का नाही पडायला म्हणतात, पाण्यामुळेच डिस्प्ले लाईटचा प्रॉब्लेम येतो नेमका. कारण डिस्प्ले लाईट सेक्शन मध्ये आपलं जे व्होल्टेज असतंय, नॉर्मल व्होल्टेज असतं आपलं 4.2, जे आपलं व्हीपीएच व्होल्टेज असतंय. कोणतं व्होल्टेज असतंय? व्हीपीएच. व्हीपीएच व्होल्टेज 4.2 पर्यंतच्या लाईट सेक्शनला, ह्या लाईट सेक्शनला काय होते, इन होते, समज झाले. आणि लाईट सेक्शनला इनपुट झाल्यानंतर जे आपली बूस्ट कॉईल असते, कोणती कॉईल? बूस्ट कॉईल. ते व्होल्टेज आपल्याला 4 व्होल्टेज ते 40 व्होल्टेज पर्यंत काय करते, बूस्ट करते व्होल्टेज. कधी बूस्ट करते? ज्यावेळेस समजा इथं डिस्प्ले लागलेला असेल, ज्यावेळेस आपण ऑन केलो मोबाईल, ऑन केल्यानंतर डिस्प्ले येतो आपल्याला डायरेक्ट मोबाईल. डिस्प्ले येतो म्हणजे त्यावेळेस व्होल्टेज बूस्ट झाला म्हणून डिस्प्ले येतो, समजलं. जेव्हा तुमच्या लाईट सेक्शनला डिस्प्ले भेटला तेव्हाच त्यानं व्होल्टेज बूस्ट करते. तुम्ही विदाऊट डिस्प्ले जर ऑन केला आणि चेक केलं, तुम्हाला व्होल्टेज किती भेटेल? 4.2 पर्यंत. तर बॅटरी लो असेल तर 3.7 पण येऊ शकतो, 3.8 पण येऊ शकतो, पण 4.2 पर्यंत, समजलं. म्हणजे त्याला जर फीडबॅक भेटला, डिस्प्ले भेटला, तरच त्यानं व्होल्टेजला बूस्ट करतोय. मग आता हे व्होल्टेज बूस्ट कसं होतंय, कुठले कुठले कंपोनंट आहेत, कसं सेक्शन काम करते, कुठला कुठला फॉल्ट येते, काय काय सोल्युशन करायचं आपल्याला, ते आपल्याला शिकायचंय. तर आपली जे लाईट सेक्शन आहे 6 लेग लाईट आयसी, 6 लेगची लाईट आयसी तुमचा 10,000 ते 15,000 पर्यंतच्या मोबाईलला, 80% मोबाईलला हे जायचं. म्हणजे हे जर तुम्ही लाईट सेक्शन म्हणून शिकलो, बघितलो, प्रॅक्टिस केलो, त्याची लाईन चेक केलो, तर तुमचे 10 ते 15,000 पर्यंत जेवढे लाईट आयसी मोबाईल येणार ते रिटर्न जाणार नाही. समजलं. 100% रिपेअर होणार. लाईटचा असा फॉल्ट असतोय 100% रिपेअर होतोय. नेटवर्कचा फॉल्ट आला किंवा डेडचा फॉल्ट आला 100% रिपेअर होणार नसते आपल्याला. बरेच मोबाईल रिटर्न जाते, होत नाही रिपेअर. पण लाईटचा असा प्रॉब्लेम आहे की आपल्याला डोळ्याला दिसणार आहे, ते लगेच चालू केलं चांगलं त्याने लगेच कळते आपल्याला. त्याच्यामुळं आणि याच्यामध्ये मार्केटमध्ये 80 ते 90% लोक काम करत नाही डिस्प्ले लाईटचा प्रॉब्लेम. बघते नेटफ्लिक्सला बघते, युट्यूबला लावते, जम्पर पेपरवर बघते, जास्तीत जास्त गोष्ट चेंज करून बघते. त्याच्यामध्ये तुम्ही तेच केला चालता. पण आता इथून पुढं पण बघायचं आपल्याला. तर 6 लेगचा लाईट आहे, किती टक्के मोबाईल येत आहे? 10-15 हजारच्या मोबाईलला 60 ते 80% मोबाईलला हेच आयसी येते. किती लेगचे आयसी? 6 लेगचे आयसी. तिथे नोस्टर पॉइंट आहे, म्हणजे इथं 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4, 5, 6 नंबर. ते झाली आपली एक आयसी, कुठली लाईटची आयसी झाली. त्यानंतर आपल्याला एक व्हीपीएच व्होल्टेज पाहिजे. कोणतं व्होल्टेज? व्हीपीएच व्होल्टेज कुठून येतो आपल्याला? पॉवर आयसी, जे चार्जिंग आहे तिथून. व्हीपीएच 4.2 व्होल्टेज. हे व्होल्टेज आपल्याला एक नॉर्मल कॉईल असते इथं, किंवा नसेल तर डायरेक्ट पण येते. त्याच्यानंतर आपल्याला एक भेटतं इथं बूस्ट कॉईल, आपण कटअप करून टाकू. काही मोबाईल येते, काही मोबाईल नाही, डायरेक्ट. बूस्ट कॉईलच्या अगोदर तुम्हाला एखादी नॉर्मल कॉईल बघायला भेटेल सिरीज मध्ये, किंवा 1-2 कॅपॅसिटर बघायला भेटतील. पण महत्वाचं काय इथं तुमचं बूस्ट कॉईल, कॅपॅसिटर किंवा कॉईल काढा किंवा नाही काढा. त्यानंतर हे बूस्ट कॉईलचं व्होल्टेज एक येतं किती? 6 नंबरच्या पिनला, आणि दुसरं येतं इकडं 4 नंबरच्या पिनला. आता व्होल्टेज काय झालं त्यामध्ये? इनपुट झालं व्होल्टेज. त्यानंतर
जी पिन आहे त्याच्यामध्ये एक असते आपली ग्राउंडची, एक असते आपली एनसी, एक जी आहे आपली हे असते K1 K2 आणि ह्यासोबत एक तुम्हाला इथं लो व्हॅल्यूचं रजिस्टर लावलेलं असते आणि त्याची व्हॅल्यू असते फक्त 10 ओहम. ग्राउंड आहे फक्त 10 ओहम आहे म्हणजे इकडे देखील काही तुम्हाला बीपी सिरीज मध्ये आहे थोडक्यात. ग्राउंड सोबत काय सिरीज आहे पण तिथं व्हॅल्यू किती आहे 10. जर तुम्ही जर चेक केलं तर ह्या ठिकाणी वीक पण येईल आणि सोबत काय येईल 10 ओहम येईल व्हॅल्यू पण येईल. तर तुम्हाला वाटलं की बाबा प्लस आहे मायनस म्हणजे ग्राउंड आहे, ग्राउंड नाही ते तर काय ते आपल्याला ओम सोबत बीपी येते. बरेच जण काय करतात त्याला काढून टाकतात आणि ग्राउंड आहे शॉर्ट करतात. पण त्यावेळेस काय होतंय डिस्प्ले लाईट येतं फुल ब्राईटनेस कमी जास्त होत नाही आणि कधी कधी लॉक जरी झाला मोबाईल तरी ब्राईटनेस कंटिन्यू राहते. जर असं एखादी मोबाईल तुम्हाला प्रॅक्टिकल लाईव्ह द्या रजिस्टरचं दाखवतो कारण रजिस्टर खूप महत्वाचं आहे. त्या तोडची लाईन झाली कॅथोड लाईन अगोदर शिकलो आपण. तर मेन लाईन कोणती आपली अॅनोडची लाईन जी आपली मेन लाईन आहे. तर इथून व्होल्टेज आला आपल्याला एक बुस्ट कॉइलचा बुस्ट कॉइल. त्यानंतर इथं व्होल्टेज आपलं एक या सिरीज डायोडला हे काय सिरीज मध्ये डायोड आहे. आपण शिकलो डायोड शिकलो कॅपॅसिटर शिकलो बुस्ट कॉइल शिकलो. सगळ्यात महत्वाचे सेक्शन कोणतं आहे लाईट. त्या सेक्शन मध्ये आपल्याला सगळे कंपाऊंड असलेच पाहिजे. कॅपॅसिटर शिकल्यावर बघितलो किंवा लाईट सेक्शन मधलं कॅपॅसिटर काढू शकत नाही आपण. डायोड शिकलो डायोड पण लाईट सेक्शन मधलं काढू शकत नाही. बुस्ट कॉइल तर कंपल्सरी लागते त्याला ते पण काढू शकत नाही कुठलीही काढू शकत नाही आपण बुस्ट कॉइल टाकावं लागतं. तर ह्या ठिकाणी जे आपलं VPH येत आहे तर हे डायोड काय करतं या ठिकाणी व्होल्टेजला स्विचिंग करायचं काम करतं. इथून व्होल्टेज तुमचं VPH आलं त्यानं बुस्ट करून तुम्हाला परत आयसीला दिलं आणि परत इकडे कुठं आलं आपल्याला डायोडला आलं. समोर इथपर्यंत हे व्होल्टेज पुढे तुमचं तुमच्या कनेक्टरला त्याच्यासोबत तुम्हाला एक दिसेल काय दिसल कॅपॅसिटर. त्याला लोड कॅपॅसिटर म्हणतात. काय म्हणतात लोड कॅपॅसिटर म्हणजे ना लोड घेतं जास्त म्हणजे 50 व्होल्टेजचं म्हणजे 50 व्होल्ट पर्यंत त्याला सहन करतात एवढं स्ट्रॉंग कॅपॅसिटर असते ते. कधी कधी 2 कॅपॅसिटर पण असतात E12 M12 मध्ये बघितलं आपण सांगतो. त्याच्यानंतर इथं तुम्हाला सिरीज मध्ये काय असते सिरीज मध्ये एक कॉइल किंवा लो व्हॅल्यू काय असेल रजिस्टर आणि त्याच्यानंतर कुठे येतं आपल्याला डिस्प्लेच्या कनेक्टरला. हे लाईन कोणती आहे अॅनोडची लाईन आहे. आता यामध्ये अजून एक लाईन राहिली ती लाईन आहे CABC नावाची. कोणती CABC. ह्याला PWM डायग्राम मध्ये असे दोन नाव बघायला भेटत तुम्हाला. PWM बघायला भेटेल किंवा मग CABC. तर या लाईनचं काय काम आहे ब्राईटनेस कंट्रोल करायचं काम. आता ही लाईन काही मोबाईल मध्ये तुम्हाला पॉवर आयसी मधून ही लाईन जी आहे तुम्हाला कुठली आलेली दिसेल पॉवर आयसी मधून आलेली दिसेल डायरेक्ट आहे. काही मोबाईल मध्ये काय दिसेल तुम्हाला त्या आयसीतून इकडे गेलेली. समजले का अजून सांगणार आहे इथपर्यंत समजले का. आणि सगळ्यात जास्त जे प्रॉब्लेम येणार आहे आपला त्या लाईन कोणती लाईन अॅनोडची लाईन. बघा परत एकदा सांगतो लक्ष देऊन आहे का समजलं नसेल तर रिव्हिजन होईल तुमचा. 6 लेक्चर आहे आपली टोटल किती लिहिले त्याला 6 लिहिले. सगळ्यात मेन लाईन कोणती आपली अॅनोडची लाईन आहे. ती कुठे आली आपली डिस्प्लेच्या ह्या ठिकाणी. समजा इथं चेक केलं आपण इथं आपल्याला ते प्रॉब्लेम आणि सोल्युशन पुन्हा सांगतो. इथं आपल्याला इथून लाईन आली आता अगोदर असा आलतो आता असं जो आपण पहिलं काय भेटलं आपल्याला कॉइल किंवा रजिस्टर सिरीज मध्ये निघालं तरी चालते त्याला जम्प करता येते आपल्याला. समजलंय का. त्यानंतर
लोड कॅपॅसिटर, त्यानंतर काय डायोड, त्यानंतर आपल्याला बूस्ट कॉईल. आता वरून खाली परत पहिलं व्होल्टेज आला आपल्याला कुठे इथं बूस्ट कॉईलला. बूस्ट कॉईल मधून 6 नंबरच्या पिनला 4 नंबरच्या पिनला. त्यानंतर व्होल्टेज बूस्ट झाल्यानंतर तुम्हाला एक दिसेल तर काय डायोड. डायोड मध्ये व्होल्टेज काय करते त्यांना कन्वर्ट करताय, म्हणजे VPH चं व्होल्टेज काय करताय अनोड मध्ये कन्वर्ट करताय, स्विचिंग करायचं काम करताय. त्याच्यानंतर इथं व्होल्टेज जास्त असल्यामुळं 4 ते 40 व्होल्टेज असल्यामुळं इथे दिले तुम्हाला एक लोड कॅपॅसिटर, म्हणजे व्होल्टेज कमी जास्त झाला तर ते कॅपॅसिटर तिथं ऍडजस्ट करतंय किंवा ओव्हर व्होल्टेज आला तर प्रोटेक्शन करतंय. त्याच्यानंतर तिथून तुमच्या कनेक्टरला आलं. ही झाली अनोडची लाईन, समजलं सगळ्याला. त्यानंतर ही झाली आपली कॅथोडची लाईन. K1 K2 K3 पण येऊ शकतो, म्हणजे एकाच कनेक्टरला 3 सप्लाय पण येऊ शकतो. कशाचे कॅथोडचे. त्यामध्ये तुम्हाला महत्वाचं काय एक रजिस्टर किती ओमचा 10K चा आहे का ते 10 ओमचा आहे फक्त, म्हणजे एकदम लो व्हॅल्यूचा आहे. जर तुम्ही एकमेकाला चेक केलं किंवा लाईनला जर चेक केलं तर बीप येईल तुम्हाला. तुम्ही इथून कट बी केलो ह्याला जर इथून जर काढलो तुम्ही तर तरी पण बीप येईल तुम्हाला इथं. नाही बीप येणार नाही इथं काढल्यानंतर, कारण ग्राउंड सोबत काय केलं आपण त्याला सिरीज केला. जर तुम्ही इथून याला काढलं बाजूला तुम्हाला वाटेल की त्याची शॉर्टिंग निघाली. आता बरेच जणांना वाटतं शॉर्ट आला ते रजिस्टर शॉर्ट आपण काढून टाकतात. तुम्ही किती बी काम करा इकडे दिवस रात्र तुमची लाईट येत नाही. समजलंय. तर तिथं काय पाहिजे आपल्याला एक रजिस्टर पाहिजे. किती ओमचं 10 ओहम फक्त. समजलंय का. तर हे अनोडची लाईन झाली, हे झाली कॅथोडची लाईन. त्याचबरोबर तुमची हे पण लाईन ओके पाहिजे, पण ती PWM. त्या लाईनला कधीतरी प्रॉब्लेम येते, तुमचं कनेक्टर वगैरे खराब असलं तर, किंवा त्या कॅथोडच्या लाईनला पण कधीतरी प्रॉब्लेम येते. आता प्रॉब्लेम कशामध्ये येतात, काय काय करायचं तुम्हाला सेक्शन समजलं तुम्हाला सगळं. तर प्रॉब्लेम काय काय येते. पहिला प्रॉब्लेम तर लाईट येत नाही, त्याचा प्रॉब्लेम आपला सेक्शन त्याचा आपला. तर त्यामध्ये पण वेगवेगळे प्रॉब्लेम येतात. पहिलं जर चेक केलं कनेक्टर चेक करायचं तुटलं असेल किंवा लाईन थोडस ओपन असेल तर हे जम्पर मारून लाईन आपण क्लिअर करू शकतो. आता जम्पर कुठून मारू शकतो आपण सांगा, कुठून मारू शकतो, किती ऑप्शन आहेत आपल्याला जम्पर मारायला. कनेक्टर पासून जिथं लाईन शॉर्ट नाही ओपन सांगा. पहिला प्रॉब्लेम काय लाईन ओपन. इथं आपल्याला काय पाहिजे रिडिंग पाहिजे. किती पाहिजे 300-400 रिडिंग पाहिजे आपल्याला. किती काय असणार मिनिमम 300च्या पुढं 300 प्लस रिडिंग पाहिजे आपल्याला. आणि इथं रिडिंग येत नाही. आता जम्पर कुठं मारणार ओपन झालं तिथं ओपन कुठं झालं मग आपल्याला माहित नाही. तर मारायचं कुठे ते सांगा. पहिल्या इथं इथे मारू शकतो आपण, इथे मारू शकतो, इथे मारू शकतो, इथे मारू शकतो. कारण इथून पुढं काय सगळं अनोड आहे आपलं. समजलंय का. इथून पुढं कुठं पण मारू शकतो आपण. इथे मारू शकतो, इथून पुढे मारू शकतो. जिथं आपल्याला रिडिंग भेटली समजा कॉइलवर भेटली तर इथून मारू शकतो आपण. किंवा आपल्याला ह्या कॅपॅसिटर मारता येतं, ह्या डायोड मारता येतं आपल्याला. खाली एक मोबाईल आहे घेऊ आपण क्लास झाल्यावर. एक तर काय ओपन एवढ्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. बरेच युट्यूबला बघून ते जम्पर मारते, तिथून मारत तिथून घेते प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. का मारलं कशासाठी मला काय घेणं नाही. मोबाईल झाला आपला. हे झालं ओपन. कळालं. लाईन जर ओपन झाली तर आपल्याला कुठून जम्पर मारता येतं. 6 लेगच्या कंपल्सरी तुम्हाला कमीत कमी 2-4 मोबाईलचे 10-12 मोबाईलचे डायग्राम 6 लेगचे काढले तर सगळ्यामध्ये हे दिसल. जे आता शिकलो आपण हे दिसल. आता लाईन पुढचं काय शॉर्ट आणि लिकेज. लिकेजचे स्पेलिंग ऍडजस्ट करून द्या. शॉर्ट किंवा लिकेज जसं आपण हाफ शॉर्ट किंवा फुल शॉर्ट बघतो तसं त्यामध्ये लिकेज तर होते ना तर शॉर्ट तर होते. कोणती लाईन हेच लाईन
अॅनोडची दुसऱ्याला प्रॉब्लेम येत नाही. एकतर शॉर्ट होते किंवा लिकेज होते. तिसरी कंडिशन अशी असते ओके असते, शॉर्ट बी नाही लिकेज बी नाही, तरी पण लाईट येत नाही. ते पण सांगतो. आता सध्या काय आपली लाईन शॉर्ट आहे. शॉर्ट आहे समजा कॉईल काढलो मी इथली. कॉईल काढल्यावर किंवा कॉईल दिली आपल्याला, इथून आपण काय केलं, ही कॉईल काढल्यानंतर शॉर्टिंग निघाली इकडची मध्ये, कनेक्टरकडची शॉर्टिंग निघाली. शॉर्टिंग कुठे आपली ह्या बाजूला. कुठं पण कॉईल काढून चेक करायचं असतं आपल्याला. सिरीज मधली कॉईल काढलं की लक्षात येते इकडे शॉर्ट आहे इकडे शॉर्ट आहे. जर तुम्ही कॉईल काढलो इकडे ओके आहे, हे बाजू काय शॉर्ट आहे, एकदा तुमचं कनेक्टर शॉर्ट आहे किंवा कनेक्टरच्या खाली कुठे ग्राउंड टच जळालेलं असतं तिथं पॉईंट, मग ते कनेक्टर बसवायचं नसते आपल्याला. उलट तिथले एक जर पॉईंट शॉर्ट होत असेल ती पॉईंट कट करून काढावं लागते आपल्याला. आणि डिस्प्लेच्या वर इथून जंपर डिस्प्लेच्या वर मारावं लागतं. समजलंय का? किंवा मग कनेक्टर बसवून खाली UV ग्लू लावून कव्हर करावं लागतंय आणि मग त्या कनेक्टरवर जंपर मारावं लागतं आपल्याला, डिस्प्लेवर मारायचं नसेल तर. असा जास्त प्रॉब्लेम येत नाही. जास्त प्रॉब्लेम असा असतो की इकडेच लाईन शॉर्ट असते. मग त्याच्यात शॉर्ट काय असतं तुमचं, सगळ्यात जास्त शॉर्ट असतं तुमचं काय कॅपॅसिटर, लोड कॅपॅसिटर. ते लोड कॅपॅसिटर काढायचं आणि ते दुसरं कॅपॅसिटर टाकायचं. पण जेव्हा जेव्हा तुम्ही शॉर्ट काढायला किंवा लिकेज काढायला तेव्हा तेव्हा तुम्हाला कंपल्सरी काय चेंज करायचे, कंपल्सरी बूस्ट कॉईल चेंज करायचं. कंपल्सरी शॉर्ट असल नसल, हे शॉर्टिंग किंवा लिकेज काढलो आपण, कुठे निघाली शॉर्टिंग तुमची कॅपॅसिटर मध्ये किंवा डायोड मध्ये. डायोड कधी चेंज करायचा आहे, जेव्हा तुम्हाला जळालेलं दिसतंय डायोड, जेव्हा जळालेलं दिसेल तेव्हा चेंज करायचंय. म्हणजे त्याला हात सुद्धा लावायचा नाही आपल्याला डायोडला, लाईटला. समजलं? आपण काय नाही सगळंच काढतो, डायोड काढतो, कॅपॅसिटर काढतो, सगळंच काढतो टाकतो, तरी बी येत नाही, आलं तर कधी येत नाही. पण हमखास तुमचा प्रॉब्लेम असतो ह्या कॅपॅसिटरचा. कंपल्सरी काय बदलायचे, बूस्ट कॉईल बदलायचे. जर डायोड जळालेला असेल तर तुम्हाला डायोड चेंज करायचं. समजलंय का? आता कधी कधी काय होतंय, शॉर्ट पण नसतंय, लिकेज पण नसतंय आणि ओपन पण नसतंय. इथं रिडिंग काय असते तुमची ओके, इथली रिडिंग ओके असते, तरी पण लाईट येत नाही. त्यावेळेस फक्त आणि फक्त तुमचं बूस्ट कॉईल खराब झालेला असतं. बूस्ट कॉईल काढून जर चेक केलं बीपी तर ओकेच वाटते आपल्याला, पण ते आतून जळालेलं असतं, इंटरनल खराब झालेला असतं. त्याला काढायचं आपल्याला, कुठलेही बूस्ट कॉईल टाकायचं. त्यावेळेस फक्त बूस्ट कॉईल मध्ये मोबाईल, किती मोबाईल झाला नुसतं बूस्ट कॉईल बद्दल झाले का बरेच तुमच्या लाईटचे, फक्त 2 लय होते. मी कमी कमी 2-3 आता लिमिटच नाही त्या मोबाईलला, तेवढे मोबाईल केलेत आपण. लाईटचे मोबाईल लय येतात आपल्याला, भयानक लाईटचे मोबाईल. आता सध्या 1-2 असते खाली, एखादी काय असेल खाली. आणि दुकानदार काय छेडते, किती छेडलेलं होते मोबाईल होते लाईट, किती छोडू दे तरी मोबाईल होत. 6 लेख तर होते बरं कंपल्सरी. जर ओके असेल रिडिंग तर फक्त बूस्ट कॉईल चेंज करायचं, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो तुमचा. आता एवढं सगळं बघलं एवढ्यामध्ये आयसी कडे तर गेलोच नाही आपण. वाटलं असेल आयसी कधी चेंज करायचं. आयसी 95 ते 98% आयसी खराब होत नाही. लाईट लोक काय सांगतात तुम्हाला, लाईट आयसी बदलावं लागतंय, आयसी बदलावं लागतंय पहिले. समजलंय का? तर तुम्हाला पहिलं पण सांगितलं कंपोनंट इम्पॉर्टंट आहेत सगळे आपले. चार्जिंग सेक्शन मध्ये बघितलं आपण, चार्जिंग आयसी कधी खराब होते, कधी तर खराब होते. सगळा प्रॉब्लेम तुमचा कंपोनंटचा, लाईनचा, ह्याचाच खेळ आहे सगळा मोबाईल मध्ये. आता आपण मोबाईल रिपेअर केला ते आयसी बदलली का कुठली, आयसी काढली का कुठली, आयसी काढायची गरज पडणार होती, पण एक्सपेरिमेंट झाला आपलं ते कट करून, लाईन कट करून. पण ह्या आयसीला कधी बदलायचं आता, जर तुम्ही सगळे कंपोनंट चेंज करून बी लाईट घेणं गेली, शक्यतो तर 6 लीकच्या आयसीचा प्रॉब्लेम येतच नाही. मी आतापर्यंत लाईट आयसी बदललीच नाही 6 लीक. बोला कितीतरी मोबाईल केला, लाईट आयसी बदलाय नाही मी 6 लीक. प्रॉब्लेमच येत नाही आयसी मध्ये, आयसी खराबच होत नाही. जर ही लाईन शॉर्ट झाली तुमची पाणी जाऊन, तर शॉर्ट होतच फक्त तुमचं कॅपॅसिटर आणि डायोड, वरी जातच नाही व्होल्टेज.
गेला तर तुमचा पुश होईल. 3च कंपोनंट तुमचे खराब होणे, आयसी कडे प्रॉब्लेमच येत नाही. आणि जर तुमचं सगळं चेंज करून वाटलं तर उगाच समाधानासाठी तुम्ही लाईट आयसी बदलून बघू शकता, समाधान होण्यासाठी. बदलून बी जर नाही झालं तर नाही झालं. समजलं? 6 लेन मध्ये जास्त लाईट आयसीचा प्रॉब्लेम येत नाही, हे लक्षात ठेवा. आता हेच डायग्राम आपण काय करू,